नमस्कार, मी अजित पालव। आजच्या व्हिडिओमध्ये माझ्या सर्व माता भगिनींचं स्वागत। सर्वात आधी सर्व माता भगिनींचं अभिनंदन। आता तुमचं अभिनंदन का केलं तर तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कळेल। इथे तुम्ही पाहू शकता लाडकी बहीण योजना, तर त्यांच्या विरोधात तक्रार करा। लाडकी बहीण योजनेबाबतच्या अफवांवर मुनगंटीवार यांचे मोठे वक्तव्य। तर कोणाच्या विरोधात तक्रार करा असं ते म्हणतायत आणि लाडक्या बहिणींसाठी कोणती खुश खबर आहे ते आपण आता जाणून घेऊयात। येथे पाहू शकता या योजनेअंतर्गत आतापर्यंत महिलांना 6 हप्त्याचे पैसे मिळाले, म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर। आता निवडणुका झाल्यानंतर पुन्हा महायुतीचे सरकार आले आहे, त्यामुळे आता डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचे पैसे कधी येणार याची लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत। आता निवडणुकीपूर्वी महायुती सरकारनं सांगितलं होतं, जर आमचं सरकार आलं तर लगेचच तुम्हाला डिसेंबरचा हप्ता दिला जाईल आणि तो देखील 1500 नसून 2100 रुपये असेल। तर महायुतीचे सरकार तर आलेच आणि डिसेंबर महिना आता अर्धा संपत आला तरी देखील महिलांना पैसे आले नाही। त्यामुळेच महिलांमध्ये नाराजी व्यक्त केली जात होती। सोशल मीडियावर देखील याबद्दल तर्क-वितर्क केले जात होते। त्यामुळेच आता याबाबत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मोठं विधान केले आहे आणि हे विधान काय आहे ते आपण आता पुढे या व्हिडिओमध्ये पाहूयात। अतिशय महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ असून सर्व लाडक्या बहिणींसाठी एक मोठी खुशखबर आहे। व्हिडिओच्या शेवटी त्यांनी जे विधान केलं आहे तसंच सर्व लाडक्या बहिणींना त्यांनी वचन सुद्धा दिलं आहे। ते काय आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जेवढा होऊ शकेल तेवढा हा व्हिडिओ माझ्या माता भगिनींना शेअर करा, व्हॉट्सअप करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन दाबा। व्हिडिओ आवडलास तर एक लाईक मात्र अवश्य करा। तर लगेचच पाहूया भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काय विधान केलं। चांगल्या निर्णयाला सुद्धा नाहक गोट गावण्याचं काम या निमित्ताने होत असतं आणि म्हणून या संदर्भामध्ये सविस्तर राष्ट्रव्यापी चर्चा झाली पाहिजे, आकड्यांसहित चर्चा झाली पाहिजे। याचा होणारा एकूणच प्रभावाचा विचार केला पाहिजे आणि सहजपणे लोकांना लोकशाहीच्या माध्यमातून विकासाचा फायदा हा महत्तम कसा पोहोचवता येईल या दृष्टीने वन नेशन वन इलेक्शनवर चर्चा जर झाली तर मी विश्वासाने तुम्हाला सांगू शकतो की याचा देशाला खूप मोठा फायदा होईल। आम्ही आमच्या मॅनिफेस्टोमध्ये अतिशय अभ्यासपूर्ण भविष्यातला आमचा सरकारचा संकल्प मांडला। हे खरं आहे की जेव्हा आम्ही संकल्पपत्र देतो तेव्हा तुम्हाला सुद्धा चॅनलवर अशाच काही घोषणा दाखवाव्याशा वाटतात। खरं तर तुम्ही जर मॅनिफेस्टो बारकाईने वाचला तर या मॅनिफेस्टोचं उद्दिष्टच विषमतामुक्त, भयमुक्त महाराष्ट्र आहे, भूकमुक्त महाराष्ट्र आहे। अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, रोजगार, आरोग्य या गरजा सहजपणे पूर्ण व्हाव्या यासाठी हा संकल्प आहे। फक्त 2100 रुपये एवढ्यापुरता मर्यादित हा संकल्प नाही, त्यामध्ये अनेक आम्ही योजना मांडल्यात ज्याच्यावर हेही आम्ही सांगितलं की एकदा सरकार तयार झाल्यानंतर प्रत्येक विभागशः पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न ज्यांचा प्रचंड दांडगा असा अनुभव आहे त्यांना आम्ही सोबत घेऊन प्रत्येक विषयावर पुढे जाणार आहोत। लाडक्या बहिणींना 1500 वरून 2100 करणं हा एक त्याच्यातला एक भाग आहे, पण आमच्या लाडक्या बहिणी आत्मनिर्भर व्हाव्या या दृष्टीने सुद्धा आम्ही काही योजना प्रस्तावित केल्या आहेत। आम्ही तरुणांसाठी काही योजना प्रस्तावित केल्या आहेत। शेतकऱ्यांचं मिशन जय किसानच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा जे आपल्याला विकता येतं त्याला कसं पिकवता येईल याच्या योजना प्रस्तावित केल्या आहे। तर मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की हा तर 2100 रुपये हा छोटा भाग आहे, तो सरकार योग्य क्षणी योग्य वेळी निश्चितपणे कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन करेल, पण अनेक योजना आहेत ज्याची अंमलबजावणी 5 वर्ष करण्याचा आमचा दृढ संकल्प आहे आणि आम्हाला असं वाटतं की आमचा महाराष्ट्र, तुमचा महाराष्ट्र, आपला महाराष्ट्र हा देशातला प्रगत क्रमांक 1चं राज्य व्हावं आणि आम्ही देशाच्या म्हणजे राष्ट्र महा करण्यासाठी महाराष्ट्र नेहमी पुढे असावा असा आमचं त्यामधल्या संकल्पाच्या मागे साधारणतः आमचं उद्दिष्ट आहे। विधान परिषदेमध्ये आता काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण परिषदेमध्ये दोघांचीही संख्याबळ आता 7-7 वर पोहोचलेलं आहे। राष्ट्रवादीकडे 5 विधान परिषद आमदार आहेत,
काय एकंदरीत भाजपला फायदा होईल, माहितीला फायदा नाही, होईल? जनतेला फायदा होईल हा शुभ संकेत आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी अशा घटना घडणं हे फार मोठं शुभ संकेत आहे. हे मला वाटतं की जशी स्त्रीची इच्छा तशी ही एक स्त्रीची इच्छा आहे. त्या महिला कोण बसवलंय? योजनेमधील निकष बदलाची चर्चा का सुरू झालेली आहे? सरकार नेमकं काय म्हणतं, त्याच्यामध्ये आव्हान काय बदल होऊ शकतो? लाडक्या बहिणीच्या बाबतीमध्ये सरकारचं मत अतिशय स्पष्ट आहे, कुठेही संदिग्धता नाही. लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये जी पात्रता आहे, जे निकष आहे, त्यामध्ये कोणताही बदल केला जाणार नाही. लाडक्या बहिणीचे पैसे नियमित पोहोचवण्याची व्यवस्था केली जाईल, जे नियमित त्यांच्या खात्यामध्ये येईल. काही लोक अफवा पसरवण्याचं काम करतात. त्यांच्या मनात भीती आहे की आत्ता तर विधानसभेमध्ये झटका फटका करंट, एकदम हाय व्होल्टेजचा करंट लागला आहे. त्यांना भीती वाटतं की कदाचित जर जिल्हा परिषदच्या निवडणुका 2-3 महिन्यांनी झाल्या तर आपण कुठं राहू? आमदार तर झालोच नाही, पण जिल्हा परिषद सदस्य व्हायची इच्छा आहे ती सुद्धा अशी कशी वाहून जाईल, ही भीती आहे. बाकी काही नाही. कोणीही पात्रता बदलणार नाही. आणि मी तुम्हाला लिहून देतो, नागपूर अधिवेशनामध्ये यावर कोणी प्रश्न नाही विचारणार. म्हणजे त्यांनी यावर एकदा मुद्दाम प्रश्न विचारावा, म्हणजे मग आम्ही काँग्रेसचं लाडक्या बहिणींच्या योजनेबद्दल काय काय मत आहे ते सर्व एकत्रित करून ठेवलं आहे. त्यांचे न्यूजपेपरचे कटिंग्स एकत्रित केले आहे, त्यांचे व्हिडिओ एकत्रित करून ठेवले आहे. हायकोर्टाच्या केसमध्ये जो त्यांचा कार्यकर्ता गेला त्याचे संबंध एकत्रित करून ठेवले आहे. फक्त विधानसभेत चुकून एकदा प्रश्न विचारावा, मग त्यांचा हिशोब त्या विधानसभेच्या व्यासपीठावर असा केला जाईल की पुढे या लाडक्या बहिणी एकदा सावत्र भावाला माफ करेल, पण यांना नाही माफ करणार. मालेगावमध्ये जे 1000 कोटी वेगवेगळ्या खात्यांवरतून जमा झालेले होते, या संदर्भात एकंदरीत काय वाटतं? कुठून हा पैसा येतोय, कशासाठी येतोय? आणि घुसखोर सुद्धा मोठ्या संख्येने दिसून आलेले होते. घुसखोरांना तर लाडक्या बहिणी संदर्भातले डिसेंबरचा हप्ता कधी येईल? कारण की सगळ्यांना आशा लागली की लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार नाही, महत्वाचं आहे. मी स्वतः व्यक्तिगत अजितदादांशी चर्चा केली आणि आता EPC अपेक्षित आहे 1-2 दिवसामध्ये, आणि लाडक्या बहिणींचा हप्ताही या म्हणजे खरं तर 2-3 दिवसात देऊ असं अजितदादा म्हणाले, पण आता या सर्व कामात व्यस्त असले थोडेसे काही टेक्निकल आर्थिक ज्या काही गोष्टी आहे, पण कुठेही मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या तमाम लाडक्या बहिणींना हे आश्वस्त करू इच्छितो की आपल्याला हे पैसे पोहोचतील. कोणी कितीही अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला, निकषात कोणतेही बदल केले जाणार नाही. जे निकष आहे त्या निकषानुसारच दिल्या जाणार असून या योजनेमध्ये कोणताही बदल किंवा योजना ही बंद करण्यासाठी जी अफवा काँग्रेसचे नेते हे पसरवण्याचा प्रयत्न करताय, अफवेपासून सावधान राहायचं. आणि एखादा काँग्रेसचा नेता अफवा पसरवताना दिसलाच तर पोलीस स्टेशनमध्ये 2 कॉपीमध्ये कंप्लेंट करायची, 1 कॉपी स्वतःकडे ठेवायची.